अरे पिल्ले इकडे. झाले का पिल्ल्या तुझ्या 9 दिवसाचे उपास? नाही आज शेवटचा उपास आहे. ए यार काय पिल्ल्या तू काय पोरगी बिरगी काय असं उपास धरायला? काय भेटलं तुला 9 दिवस एवढा उपास करून? ऐक ना पिल्ल्या, तू उद्यापासून पोरींचेच कपडे घालून हिंड ना. दरवेळेस माझी मस्करी करता राव, त्यामुळे मी तुमच्यात येत नाही कधी. दे राव, मी जातो आता. अरे पिल्या कशाला रडायला लागलाय? अरे पिल्या काय झालं तुला रडायला? कशाला रडतोय? अहो काय नाही, मी उपास धरतो ना म्हणून ते चौकातली पोरं मला सारखी चिडवत होते. कोण चिडवते? चल बरं जरा, आपल्या चौकातली पोरं चिडवतात का? हो चल अरे रडू नको येड्या. कुठली पोरं? हीच पोरं का? हो. हे कोण चिडवतं रे याला? ऐक ना भाऊ, आपल्यातलं कोणच उपास धरत नाही, ह्याला काय गरज आहे उपास धरायची? ते 9 दिवस झालं बिना चपलीचं हिंडते, काय भेटणार आहे त्याला उपास धरून? अरे मित्रांनो, तुम्हाला आहे ना लाजा वाटल्या पाहिजे. त्याचं वय बघा किती आहे. एवढ्या लहान वयामध्ये आहे ना तो 9 दिवसाचे उपास धरतोय. 9 दिवस तो बिना चपलाचा चालतोय, म्हणजे त्याच्या मनामध्ये काहीतरी श्रद्धा असेल ना देवीबद्दल, त्यामुळे तो उपास धरतोय. अरे तुम्हाला माहिती आहे का आपली संस्कृती काय आहे? हजारो वर्षापासून चालत आलेली संस्कृती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, नवरात्र म्हणजे हे नाही आहे की फक्त तुम्ही साऊंड लावायचे, दांड्या खेळायचं, हिला बघ तिला बघ करायचं आणि रात्री घरी निघून यायचं. तुमची आजकालची जी तरुण पिढी आहे ना, सगळ्या आपल्या संस्कृतीची पार वाट लावून टाकली तुमच्या लोकांनी. त्यामुळे हे लहान पोरग आहे, ह्याचा आदर्श घ्या तुम्ही. खरं सगळ्यांनी याचा आदर्श घेतला पाहिजे या पोराचा. तुम्हाला माहिती का तो का उपास धरतोय? त्याचे वडील आहे ना 20-25 वर्ष उपास धरायचे. तुम्ही सगळं ओळखता ना त्या वडिलांना? 2 वर्षापूर्वी त्याचे वडील मयत झाले. तेव्हापासून तो वडिलांचा वारसा पुढं चालू होतोय. म्हणजे तो काय करतोय माहिती आहे का? आपली संस्कृती जपायचं काम करतोय. आणि देवीच्या आशीर्वादाने आहे ना त्याला कुठलीच गोष्ट कमी पडत नाही. त्यामुळे त्याला देवीवरती श्रद्धा आहे म्हणून तो उपास धरतो. बाळा तू बिंदास उपास धरत जा आणि देवी तुला आहे ना कधीच काही कमी पडून देणार नाही बाळा. तुला भाऊ आमचं, आम्ही असं नव्हतं बोलायला पाहिलं. इथून पुढं कधीच याला कोण त्रास नाही देणार. आणि पुढच्या वर्षीपासून पिल्ल्या तुझ्यासोबत आम्ही सगळे उपास धरणार. हा चल पिल्या जाऊ आपण. चल हे चला पोरांनो.